हॅलो स्टुडंट, आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा चॅप्टर पाहत आहोत. त्यातला 10वा पॉईंट ॲप्लिकेशन्स ऑफ ओपॅम पाहत आहोत. त्यामधला ओपॅम ॲज अ ॲडर, ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर, ओपॅम ॲज अ इंटिग्रेटर आणि व्होल्टेज फॉलोअर किंवा त्याला ओपॅम ॲज अ बफर असं सुद्धा म्हटलं जातं. हे 4 टॉपिक्स आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ओपॅम ॲज अ सबस्ट्रॅक्टर हा टॉपिक जो 5वा ॲप्लिकेशन आहे, हा 5वा ॲप्लिकेशन्स आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. तर ही ओपॅम ॲज अ सबस्ट्रॅक्टर किंवा डिफरन्शिएटरची डायग्रॅम आपण या ठिकाणी काढलेली आहे. तर या डायग्रॅममध्ये थोडक्यात आपण पहिलं कन्स्ट्रक्शन समजून घेऊयात. कन्स्ट्रक्शन बघताना आपण जे काही इनपुट्स दिलेले आहेत V1 आणि V2 हे 2 इनपुट्स दिलेले. आता हे जे काही सबस्ट्रॅक्शन असेल, आता तो काय करेल, जसं की ॲडर होता ओपॅम ॲज अ ॲडर, तर तो काय करत होता, इनपुटची ॲडिशन करत होता. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो काही ओपॅम आहे, ओपॅम ॲज अ सबस्ट्रॅक्टर, हा काय करेल तर 2 इनपुटची काय करेल, सबस्ट्रॅक्शन करेल. आणि ते जे काही इक्वेशन असेल ते इक्वेशन असं असेल की आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू V2 मायनस V1, म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचं जे व्होल्टेज आहे मायनस इन्व्हर्टिंग टर्मिनल, म्हणजे इथे V2 हा नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे आणि V1 हा इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे. ठीक आहे. तर जे काय सबस्ट्रॅक्शन असेल ती असेल नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचं व्होल्टेज मायनस इन्व्हर्टिंग टर्मिनलचं व्होल्टेज. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्ही जे काही इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे थ्रू द रेजिस्टर R1, V1चं जे काही इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे ते तुम्ही इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे. V2 हे तुम्ही नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे थ्रू द रेजिस्टर R1. ठीक आहे. या ठिकाणी फीडबॅकचा जो रेजिस्टर दाखवलेला आहे तो सुद्धा R2 याने दाखवलेला आहे. आणि या ठिकाणी जो V2चा जो काही व्होल्टेज आहे, V2 व्होल्टेज, ते सुद्धा तुम्ही ग्राउंड केलेलं आहे थ्रू द रेजिस्टर R2. मग त्याचे जर कन्स्ट्रक्शन पाहिलं तर ते डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे असं कन्स्ट्रक्शन आहे. या ठिकाणी I in आणि IF हे सेमच आहे. त्याचं कारण का की करंट कोणताही ओपॅमचे जे काही इनपुट टर्मिनल्स आहेत इथून फ्लो होणार नाही. कारण नेहमीचं कारण जो ओपॅमचा जो काही इनपुट इम्पिडन्स असतो तो हाय असतो, इन्फिनाईट असतो. त्याच्यामुळे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलमधून कोणताही करंट फ्लो होणार नाही, कारण त्याचा इंटरनल इम्पिडन्स हा कसा असतो, हाय असतो. त्याच्यामुळे करंट फ्लो होताना या डायरेक्शनने फ्लो होणार आहे. हे आपण खूप साऱ्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे इथे I in आणि IF हा इक्वल असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपल्याला याचं डेरिव्हेशन पाहायचं आहे. पण डेरिव्हेशन पाहण्याच्या अगोदर आपण जो काही हा पॉईंट आहे, जो व्हर्च्युअल ग्राउंडचा जो पॉईंट आहे तो याला आपण A पॉईंट म्हणूयात आणि या पॉईंटला आपण B पॉईंट म्हणूयात. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणचे व्होल्टेजेस कॅल्क्युलेट करायचे आहेत, म्हणून आपण या ठिकाणी हे 2 कन्सेप्ट आपण समजून घेतलेले आहेत. आणि त्याच्या अक्रॉसचं जे काही व्होल्टेज आहे ते पण आपण कॅल्क्युलेट करून घेऊयात. आता बघा, हे जे काही बेस व्होल्टेज आहे, किंवा आपण बेस व्होल्टेज म्हणण्यापेक्षा B पॉईंटचं जे काही व्होल्टेज आहे, हा जो काही B पॉईंट आहे, या B पॉईंटचं व्होल्टेज जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेलेत तर B पॉईंटचं व्होल्टेज म्हणजे इथलं व्होल्टेज जे आहे, ह्या पॉईंटचं जे काय व्होल्टेज असेल ते काय असेल, तर ह्या पॉईंटचं व्होल्टेज म्हणजेच काय असेल तर R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज असेल. आणि ते जर कॅल्क्युलेट करायला गेलं म्हणजे आपण असं म्हणूयात VB म्हणजे काय, पॉईंट Bचं जे व्होल्टेज आहे, B पॉईंटचं व्होल्टेज ते काय असेल तर VB इज इक्वल टू, आपण व्होल्टेज डिवायडर रूल्स जर वापरला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला काय असतो व्होल्टेज डिवायडर रूल. किंवा इथून बघा व्होल्टेज डिवाइड केलेलं आहे R1 आणि R2, त्याच्यातलं R2च्या अक्रॉसचं आपल्याला व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर तुमचे रेजिस्टर्स असतील, रेजिस्टर सर्किट असेल आणि त्या ठिकाणी जर व्होल्टेज, आता रेजिस्टर सर्किट काय काम करतं तर व्होल्टेज डिवाइड करण्याचं काम करतं, बरोबर. करंटला ड्रॉप करण्याचं काम करतं, व्होल्टेजला ड्रॉप करण्याचं काम करतं. त्या पद्धतीने तो व्होल्टेज डिवाइड करण्याचं सुद्धा काम करतो. तर मग इथे व्होल्टेज डिवायडर रूल जर वापरला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व्होल्टेज डिवायडर काय असतो, ज्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे तो रेजिस्टर म्हणजे इथे आहे R2 इंटू मेन व्होल्टेज. आता मेन व्होल्टेज इथं कोणतं आहे, तर इथे आहे V2 हे मेन व्होल्टेज आहे, इंटू मेन व्होल्टेज डिव्हायडेड बाय 2 रेजिस्टरची बेरीज. हा फॉर्म्युला आपल्याला एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितला होता. तर आपल्याला इथं व्होल्टेज डिवायडर रूल वापरलेला आहे आणि
हा फॉर्म्युला इथे आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे. आता आपण त्याच्या डेरिव्हेशनकडे जाऊयात. डेरिव्हेशनमध्ये बघा, हे डेरिव्हेशन खूप मोठं आहे, त्याच्यामुळं प्लीज या ठिकाणी लक्ष चांगलं द्या, कारण एक जरी कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही किंवा चुकली तर डेरिव्हेशन जे काय आपल्याला उत्तर आहे शेवटचं, आपल्याला शेवटला उत्तर हवं आहे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू V2 मायनस V1 हे भेटणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. आपल्याला गिव्हन व्हॅल्यू ही दिलेली आहे. बेस जो काय बी पॉईंट आहे, तर बी पॉईंटचं व्होल्टेज तुम्हाला दिलेलं आहे, जे काही R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे ते R2च्या अक्रॉस व्होल्टेज इंटू V2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ठीक आहे. तर आता बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट आपल्याला नेहमीप्रमाणे इथे IF आणि IN हा सेम दिसतो आहे. आता इथे मात्र मायनस सिम्बॉल येणार नाही आहे. IF आणि IN किंवा आपण आत्तापर्यंत IN हा मायनस सिम्बॉल घेत होतो. काय त्याचं कारण काय आहे? कारण आता आपण दोनही इनपुट्सला इनपुट दिलेला आहे. इथून मागे आपण फक्त आणि फक्त इन्व्हर्टिंगला इनपुट देत होतो, त्यावेळेस नॉन इन्व्हर्टिंग ग्राउंड करत होतो. मात्र आता जो काय करंट आहे तो पूर्णपणे वरच्या बाजूला जाणार आहे, कारण नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आता ग्राउंड नाही आहे, त्यालासुद्धा आपण इनपुट व्होल्टेज आपण अप्लाय केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे जो काही करंट असणार आहे तो जो काही IN जो असणार आहे तोच IF करंट असणार आहे. म्हणून आपण गिव्हन व्हॅल्यू घेतली की IF इज इक्वल टू IN. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करूयात, इन टर्म्स ऑफ व्होल्टेजमध्ये याला कन्व्हर्ट करू. तर इन टर्म्स ऑफ व्होल्टेजमध्ये जर कन्व्हर्ट केलं तर IF आणि IN काय आहे बघा. IF म्हणजे कोणामधून वाहणारा करंट आहे बघा. IF हा म्हणजे ह्या R2, ब्लॅक कलर घेतो मी, आता इथे खूप खाडाखोड होणार आहे. IF म्हणजे काय आहे तर ह्या R2मधून वाहणारा करंट आहे, बरोबर. आता R2मधून जर वाहणारा करंट IF असेल तर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असेल, R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असेल बघा. तर इथे दोन व्होल्टेज असणार आहेत. इथे VA म्हणजे हा VA पॉईंट जो आहे तिथेसुद्धा व्होल्टेज असणार आहे आणि आउटपुट व्होल्टेजसुद्धा असणार आहे. म्हणजे VAचा आणि आउटपुट व्होल्टेज जे आहे या दोघांचा इफेक्ट त्याच्यावर होणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो VA मायनस VO किंवा आउटपुट व्होल्टेज या दोघांमधला जो काही डिफरन्स असेल, VA आणि हा जो VA आहे आणि आउटपुट व्होल्टेज आहे या दोघांचा इफेक्ट त्या R2वर होणार आहे. म्हणून VA मायनस V0 या दोघांमधले जो काही डिफरन्स असेल तो म्हणजे काय असेल, R2च्या अक्रॉसचा व्होल्टेज असेल. म्हणून VA मायनस आउटपुट व्होल्टेज डिव्हायडेड बाय कोणता रेजिस्टर, R2, म्हणून डिव्हायडेड बाय R2, बरोबर, इज इक्वल टू. आता INची व्हॅल्यू काय बघा बरं. IN म्हणजे कोणातून वाहणारा करंट आहे तर R1च्या अक्रॉसचा वाहणारा, R1मधून हा जो काय R1 रेजिस्टर आहे याच्यामधून वाहणारा करंट आहे. तर याच्यामधून वाहणारा करंट जर असेल तर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असेल, तर इथे V1 आहे बघा आणि इथे VA आहे. म्हणजे V1चा इफेक्ट पण होईल आणि VAचा इफेक्टसुद्धा होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो V1 आणि VA मधला डिफरन्स जो असेल, दोघांमध्ये जी काही वजाबाकी असेल त्याचं जे काय आन्सर असेल, त्याचं जे काय व्होल्टेज असेल ते म्हणजे काय असेल, R1च्या अक्रॉसचं व्होल्टेज. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो, V1 मायनस VA डिव्हायडेड बाय कोणत्या रेजिस्टर, तर R1 रेजिस्टर. ठीक आहे. इथपर्यंत समजलं आहे. VA मायनस आउटपुट व्होल्टेज डिव्हायडेड बाय R2 आणि V1 मायनस VA इज इक्वल टू डिव्हायडेड बाय R1. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूयात, थोडीशी व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट यूज करूयात. आता व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय सांगते, मी थोडीशी वेगळी डायग्राम काढतो. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय सांगते की इंटरनल इम्पिडन्स हा काय असतो, इन्फिनिटी असतो, खूप मोठा असतो. कारण कारण त्याचे जे काही इनपुट जे आहेत ते काय असतात, सेम असतात. जे दोन्ही इनपुट्स म्हणजे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल्स काय असतात, सेम असतात. आणि त्याचा इंटरनल इम्पिडन्स हा काय असतो, हाय असतो, बरोबर. म्हणजे व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टने काय समजतं की त्याचे दोनही इनपुट्स काय असतात, सेम असतात आणि त्याचा इंटरनल इम्पिडन्स हा जास्त असतो. मग जर इंटरनल इम्पिडन्स हा जास्त असेल तर आपण इथे ह्या डायग्राममध्ये असं म्हणू शकतो की दोन्ही इनपुट्स कसे आहेत, सेम आहेत. आपल्या डायग्रामला जर आपण कंपॅरिझन केलं तर बघा VA पॉईंट्स आणि VB पॉईंट्स हे दोन्ही पॉईंट्स कसे असले पाहिजे, सेम असले पाहिजे. मग बाय डेरिव्हेशनमध्ये जाऊयात.
तर बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट VA इज इक्वल टू VB. म्हणजे दोनही व्होल्टेज कसे असतील बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टने दोनही व्होल्टेजेस कसे असतील सेम टू सेम असतील. त्यातली आपल्याला VBची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. VBची व्हॅल्यू काय आहे आपण इथे लिहून घेऊयात. VBची व्हॅल्यू काय आहे मागच्या याच्यामध्ये बघा VBची व्हॅल्यू आपण इथे लिहून घेतली होती. काय VBची व्हॅल्यू? VB म्हणजे इथलं व्होल्टेज, या पॉईंटचं व्होल्टेज ते काय आहे R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज इंटू मेन व्होल्टेज डिवायडेड बाय R1 प्लस R2. ही व्हॅल्यू आपण तिकडे लिहून घेऊयात. VB इज इक्वल टू R2. VB इज इक्वल टू R2 इंटू V2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ठीक आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. VA आणि VB त्यातली VBची व्हॅल्यू आपल्याला ही माहीत आहे म्हणून मी इथं पुट करून ठेवलेली आहे, व्हॅल्यू लिहून ठेवलेली आहे. आता आपण होतो या टॉपिकवर VA मायनस V0 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू V1 मायनस VA. आता ह्या इक्वेशनमध्ये हे इक्वेशन मी परत एकदा खाली लिहून घेतो म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात येईल. VA मायनस V0 डिवायडेड बाय R2 मायनस V0 डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू परत एकदा वरती जाऊयात काय बघायला. V1 मायनस VA डिवायडेड बाय R1. V1 मायनस VA डिवायडेड बाय R1. ठीक आहे. आपण वरचीच व्हॅल्यू खाली लिहिली. आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा. ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला VA आणि हा VA याच्यामध्ये आपण VA आणि इज इक्वल टू VB आहे. आत्ताच आपण पाहिलं VA आणि VB दोघं सेम आहेत म्हणजे आपण VAच्या जागेवर VBची व्हॅल्यू टाकू शकतो बरोबर. VBची व्हॅल्यू जी आहे ती आपण ह्या इक्वेशनमध्ये काय करूयात टाकून घेऊयात. ह्या VAची जी व्हॅल्यू आहे ही जी काय VAची व्हॅल्यू आहे आणि इथे पण VAची व्हॅल्यू आहे त्याच्या जागेवर काय करूयात ह्या R2 इंटू V2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 यांची व्हॅल्यू काय करूयात पुट करून टाकूयात. पण त्याच्या अगोदर काय करूयात थोडंसं इक्वेशन आपण सिम्प्लिफाईड करून घेऊयात. काय करूयात याला थोडंसं तोडून घेऊयात म्हणजे VA डिवायडेड बाय R2 मायनस V0 डिवायडेड बाय R2 म्हणजे काय होईल आपल्याला पुढच्या वेळेस व्हॅल्यू टाकण्यासाठी एकदम सिम्पल होऊन जाईल. इथे पण तसंच करूयात. V1 डिवायडेड बाय R1 मायनस VA डिवायडेड बाय R1 म्हणजे आपल्याला काय होईल थोडक्यात ते समजून जाईल. आता आपण VAची व्हॅल्यू पुट करूयात. VAची व्हॅल्यू म्हणजेच काय VBची व्हॅल्यू, कारण दोघांची व्हॅल्यू कशी आहे VA इज इक्वल टू VB आहे. मग VBची व्हॅल्यू काय बघा R2 इंटू V2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. व्हॅल्यू नीट समजून घ्या. R2 इंटू V2 आहे. R2 V2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. व्हॅल्यू मी इथे टाकतो. R2 इंटू V2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ठीक आहे. ही झाली VAची व्हॅल्यू आणि डिव्हायडेड बाय काय आहे इकडे R2 आहे. ठीक आहे.
ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण थोडंसं स्प्लिट आउट करून घेऊयात. आता डिव्हायडेड बाय इकडे असणारे R2, ठीक आहे. थोडंसं सिम्प्लिफाईड मायनस V0 अपॉन R2 हे आहे तसेच. पुढे बघा, हा V1 अपॉन R1 आहे तसाच राहील आणि मायनस इन ब्रॅकेट काय होईल इथे, VAची व्हॅल्यू काय आहे, R2 इंटू V2 डिव्हायडेड बाय R1 प्लस R2, ठीक आहे. आणि ह्याला डिव्हायडेड बाय काय बघा, R1, बरोबर. ही जे काय आहे R1ची व्हॅल्यू ती आपली राहिली आहे, त्याला मी पुन्हा एकदा काय करतो, डिव्हायडेड बाय घेतो, ठीक आहे. आता ह्याला काय करू, थोडंसं सिम्प्लिफाईड करून घेऊयात. ह्या R1ला काय करत, हा R1 इथं काय डिवायडेड आहे, वरती गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाइड होईल. इथे सुद्धा R2 हा काय होईल, मल्टिप्लाइड होईल. थोडंसं पुस्तकापेक्षा मी अजून सिम्पल करून सांगतो आहे. हे R2ला जर वरती नेलं, आपण काय करूयात इथे की V2 आणि R2 हे जे आहे हे R2 डिव्हायडेड बाय R1 प्लस R2 याला मी पूर्ण सेपरेट घेतो. R2 डिव्हायडेड बाय R1 प्लस R2, ठीक आहे. इथे इंटू तर आहेच, इंटू V2 डिव्हायडेड बाय हा जो R2 आहे तो R2, ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. मायनस हे V0 बाय R2 आहे तसंच इज इक्वल टू इकडे आपण आता करूयात V1 डिव्हायडेड बाय R1 मायनस, ह्याला जर नीट सॉल्व केलं तर काय भेटेल तुम्हाला, आपण R2 डिव्हायडेड बाय पुन्हा एकदा R1 प्लस R2ला सेपरेट घेऊन टाकूयात. ही जी काही टर्म आहे ही याला आपण सेपरेट घेऊन टाकूयात. आणि जो पुढे इंटू आहे V2 डिव्हायडेड बाय तो आहे हा R1 पुढे वरती जाईल, तो काय असेल, V2 डिव्हायडेड बाय R. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल, ठीक आहे. आता खूप मोठं डेरिवेशन होतं आहे त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होईल तुमचं, ठीक आहे. ओके. आता बघा, आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इकडे काय करायचं आहे, हा फक्त आउटपुट व्होल्टेज ठेवायचा आहे. हा इकडे कसा आहे तर मायनसमध्ये आहे, सॉरी प्लसमध्ये आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल त्याचं मायनस होईल, ठीक आहे. तर आपण काय करूयात, इकडे राहिला ही जी काही टर्म आहे एवढी, ही टर्म मी इकडे काय करील त्या साईडला, सॉरी ह्या साईडला काय होईल ती, आता ही इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल, ठीक आहे. ओके. तर मायनस V0 बाय R2 इज इक्वल टू, हे डेरिव्हेशन जर समजलं नाही तर पुस्तकामध्ये परत एकदा पाहून घ्या, ठीक आहे. V0 डिव्हायडेड बाय R2 ही व्हॅल्यू आहे तशीच आपण लिहून घेतली. इकडे काय आहे V1 R1 ही टर्म पूर्ण मी आहे तशीच लिहून घेतो अगोदर, इंटू V2 डिव्हायडेड बाय R1, ठीक आहे. याला काय केलं आहे, इकडे काय झालं आहे, हा आला प्लस होता तर इकडे आला काय आला मायनस. मी याला थोडासा कंस टाकतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल पटकन काय येईल ते, मायनस तिकडची पूर्ण टर्म R2 डिव्हायडेड बाय R1 प्लस R2 इंटू V2 R2, ही टर्म पूर्णपणे मायनस आलेली आहे, ठीक आहे. आता ह्याच्यातून काय करूयात आपण, ह्याच्यामध्ये बघा काही गोष्टी सेम आहेत, जसं की V1 R1, बरोबर. इकडे पण आहे बघा V1 R1, ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करूयात, R2 जसं की R2 डिव्हायडेड बाय R1 प्लस R2 ही टर्म इथे पण आहे, मी वेगळ्या पेननी काढतो अगोदर थोडंसं, ठीक आहे. बघा ही टर्म R2 डिव्हायडेड बाय R1 प्लस R2 इंटू V2, म्हणजे ही V2 सुद्धा इकडे आहे, इकडे सुद्धा आहे, आणि R2 डिव्हायडेड बाय R1 प्लस R2 ही टर्मसुद्धा आहे. तर ती काय करूया आपण पूर्णपणे कॉमन काढून घेऊयात. जर कॉमन काढली तर काय येईल बघा, इक्वेशन असं होईल V1 डिव्हायडेड बाय R1 हे V1 डिव्हायडेड बाय R1, इकडे हे लिहायचं राहिलं आउटपुट अपॉन R2,
ही व्हॅल्यू आहे तशीच राहील खाली. इकडे काय होईल V1 R1 आपण घेतला मायनस पूर्ण ही टर्म्स पूर्ण वेगळी आहे, ही आहे तशीच ठेवलेली आहे. पुढे काय आहे याच्यातून आणि याच्यातून ह्या दोन टर्म्समधून आपण काय घेतलं आहे कॉमन R2 डिवाइड बाय R1 प्लस R2. ठीक आहे. याच्यातून आपण V2 हा जो V2 आहे V2 डिवायडेड बाय R1 आणि R2 ह्या ज्या दोन टर्म्स आहेत या आपण काय घेतल्या कॉमन घेतल्या, त्या मी इथं लिहितो बघा. V2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 हे काय घेतलं मी कॉमन. आता इन ब्रॅकेट काय राहील बघा, राहील काय आतमध्ये, तर आतमध्ये राहील हा R2 हा जो आहे तो R2 राहील बरोबर, डिवायडेड बाय R1 हा जो आहे R1 राहील प्लस इकडे काय आहे पूर्ण व्हॅल्यू बघा R2 आहे, इकडे R2 आहे बरोबर. मग इथे काय येईल फक्त प्लस 1. समजलं सगळ्यांना. पूर्ण ती व्हॅल्यू आहे तशीच आहे म्हणून मी काय लिहिलं प्लस 1. ठीक आहे. आता थोडं सिम्प्लिफाईड झालेलं आहे बघा. पुन्हा एकदा मायनस आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय R2 इज इक्वल टू काय येईल आता इथे V1 अपॉन R1 मायनस ही टर्म्स जी आहे बघा V2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. आता इथं इन ब्रॅकेट जर आपण तिरकस गुणाकार केला तर R2 प्लस हा जर तिरकस गुणाकार केला तर काय येईल R1 डिवायडेड बाय R1. याच्यामध्ये जर R1 आणि R1 प्लस R2 आणि R2 प्लस R1 ह्या दोन टर्म्स सेम आहेत म्हणून त्या काय होतील कॅन्सल. जर त्या कॅन्सल झाल्या तर इक्वेशन पुन्हा एकदा आपण लिहितो V2 अपॉन R2 इज इक्वल टू V1 जे आहे तसंच लिहितो. इथे काय राहील फक्त V2 आणि इकडचं काय आहे R1 तीच व्हॅल्यू राहील म्हणजे डिवायडेड बाय इकडे काय येईल R1. ठीक आहे. आता दोघांचा काय दिसतोय तुम्हाला बेस जो आहे तो समान दिसतोय बघा. R1 बेस सेम दिसतोय बरोबर. तर मग आपण काय करूयात, दोघांचा बेस सेम आहे तर काय करूयात दोघांना एकत्र करून घेऊयात. मायनस V0 बाय हे आहे तसंच राहील इकडची टर्म. इकडे काय येईल V1 मायनस V2 कारण दोघांचा पाया समान आहे डिवायडेड बाय R1. ठीक आहे. आता हा जो काय R2 आहे इकडे काय आहे डिवायडेड बाय इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय होईल. मग त्याला काय करूयात आपलं इकडे मल्टिप्लाय करून घेऊया. काय होईल इकडे मायनस V0 इज इक्वल टू R2. ठीक आहे. डिवायडेड बाय हा R1 त्याला मी बाहेर काढतो इंटू काय राहील इकडे V1 मायनस V2. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर इफ R1 इज इक्वल टू जर R2 असेल म्हणजे दोघांची व्हॅल्यू जर सेम असतील R1 आणि R2च्या जर व्हॅल्यू आपण सेम घेतल्या तर इक्वेशन काय होईल बघा मायनस आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू ह्या मायनसला मी ह्या बाजूला घेतो. ह्या बाजूला जर घेतलं तर काय होईल आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट ह्याच्यामध्ये जर दोघं जर व्हॅल्यू सेम असतील तर दोघांचं उत्तर जे आहे ते काय येईल 1 येईल. म्हणून मी डायरेक्टली ते लिहितच नाही. तर इथे काय येईल इक्वेशन काय बघा इकडे V1 मायनस V2 आहे बरोबर. इथे येईल V1 मायनस V2. मात्र याला जर आतमध्ये आपण कन्व्हर्जन केलं तर इक्वेशन काय येईल आपण असं लिहू शकतो या इक्वेशनला आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू V2ला आपण पुढे घेऊ शकतो कारण V2 प्लसमध्ये येईल आणि V1 मायनसमध्ये जाईल म्हणून V2 मायनस V1 हे तुमचं आलं शेवटचं एक्झाम्पल किंवा शेवटचं इक्वेशन. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ पहा ही आणि पुन्हा एकदा समजून घ्या डेरिव्हेशन हे खूप मोठं डेरिव्हेशन आहे. त्याच्या शेवटला आउटपुट आपल्याला काय दिसतंय V2 मायनस V1 जे आउटपुट व्होल्टेज आहे ते इज इक्वल टू V2 मायनस V1 आहे. समजलं आहे सगळ्यांना. ठीक आहे. या ठिकाणी आपण ओपॅम्प ॲज अ सबस्ट्रॅक्टर हा टॉपिकसुद्धा इथे
संपवलेला आहे. आणि हा सबस्ट्रॅक्टर काय करतो तर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे V2 मायनस V1 हे इक्वेशन आपल्याला शेवटला देत आहे. त्यासाठी काय R1 आणि R2 ज्या व्हॅल्यू आहेत R1 हे R1 हा R2 या सगळ्या रेजिस्टरच्या व्हॅल्यू कशा असल्या पाहिजे सेम असल्या पाहिजे. तर आणि तर असं सर्किट जर असेल असं डायग्रॅम जर असेल तर आणि तर तो जे काही सर्किट आहे ते जे काही ओपॅम्प आहे तो आपल्याला सबस्ट्रॅक्टरचा आउटपुट नक्कीच देऊ शकतो. समजले सगळ्यांना सबस्ट्रॅक्टर या ठिकाणी आपला ओपॅम्प हा चॅप्टर संपलेला आहे. याचे काही एक्झाम्पल्स राहिलेले आहेत तर पुस्तकाच्या खाली ते एक्झाम्पल दिलेले आहेत. त्याचे फॉर्म्युले आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आपण परत एकदा ज्यावेळेस ओव्हरव्ह्यू घेऊ या चॅप्टरचा त्यावेळेस आपला हा चॅप्टर आपण इथे स्टॉप करू. ओके.